आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील हेंड्स फाट्याजवळ नागपूरकडे जाणारा मालवाहू ट्रक अचानक रस्त्यावरील डिवायडरवर आदळल्याने रस्त्यावर पलटी झाल्याने पेट घेतला। ट्रकमधील कपड्याच्या गाठी हार्डवेअरचं सामान ट्रक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली। प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक WB 95/4061 हा गुजरातकडून कलकत्ताकडे हार्डवेअरचा माल नेत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील हेंड्स फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या डिवायडरला धडक दिल्याने पलटी होऊन पेट घेतल्याचं लक्षात येताच चालक व क्लीनर यांना उडी टाकून जीव वाचवला। मात्र चालक घटनास्थळावरून पसार झाला असून ट्रकमध्ये आग लागल्याने ट्रकमधील हार्डवेअरच्या अर्ध्यापेक्षा जास्त माल आगीत भस्मसात झालाय। सुदैवाने प्राणहानी टळली। घटना घडली असता काही अंतरावर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वाहनात पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर, चंदन वानखेडे, हेड पोलीस कॉन्स्टेबल दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके, सुदाम धुळगुंडे हे तिकडेच जात असता तत्काल घटनेचं गांभीर्य पाहता नगरपालिकेच्या अग्निशमक दलास पाचारण करताच अग्निशमक दलाचे चावरे रवींद्र जवनजाळ, अब्दुल आसिफ फायरमन तिलक टाक, अब्दुल सलीम यांनी पेटलेला ट्रक विझवण्याचे अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्यानं ट्रकचे डिझेल टँकनं पेट न घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली। मूर्तिजापूर अग्निशमक दलाच्या प्रयत्नानं आग आटोक्यात, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक सहकार्य, रस्त्यावरील ट्रक JCBच्या सहाय्यानं बाजूला करून वाहतूक रस्त्यावरची सुरू झाली। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी।